आदित्य वाघसवर आहे, सज्ज आहे त्या ठिकाणी. पुढचा बॉल या बलेस देखील बाटची गडा, स्लोवर चेंडू, फिंगर रोल केल्या होत्या बॉलवर, काहीसा समजला नव्हता त्या ठिकाणी बॉल आदित्यला. बाटची कडा घेऊन शॉर्ट थर्डमॅनला बॉल स्टॉप केला गेला. सिंगल कंप्लीट, 2 बॉल टाकून झाल्यात आणि 2 सिंगल आतापर्यंत पाहायला मिळाल्यात आणि दोन्ही फटक्यामागे तेवढा आत्मविश्वास दिसून आलेला नाही आहे. आपण पाहतोय सचिन 11 भिनार आयोजित कैलासवासी सचिन स्मृती चषक 2025. आजचा हा दुसरा दिवस. काल संकल्पस्फोट मोरे संघ क्वालिफाय झाला आहे, मात्र आज पाहूया कोणता संघ क्वालिफाय होईल. यावेळेस समोरच्या दिशेने बॉलला टोलवलाय, फटका चांगला नाही आहे. यस, पुन्हा एकदा डायरेक्ट हिटची आवश्यकता होती त्या ठिकाणी. नक्कीच 3 बॉल टाकून झाल्या. 3 बॉलचा विचार केला तर चांगले चेंडू, चांगल्या टप्प्यावर विनोद खुलातला आपण पाहतोय पहिलं षटक हाताळत असताना. विनोद खुलात पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल, कारण एक डावखुरा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. आदित्य वाघसवरे, मॅन इन व्हाईट कॅप, सज्ज आहे त्या ठिकाणी. पुढचा बॉल यावेळेस दिशा तपासावी लागेल. यास व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर धाव. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस जोरदार अपील, पंच मात्र सहमत नाही आहेत. नक्कीच पायसीची अपील ज्या वेळेस होते ना, त्यावेळेस पंच तपासत असतात चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडू बॅटकड आहे का, चेंडूची हाईट किती आहे, या सर्व गोष्टी तपासत असतात आणि त्यानंतर पंच सहमती दाखवत असतात. परंतु यावेळेस संजय घाटाल सर आमचे पंच त्या ठिकाणी सहमत नाही आहेत. यस, 5 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 4 बॉल आतापर्यंत टाकून झाल्यात. विनोद खुलात पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा बॉल समोर आपण प्रणय सोनावलेला पाहतोय. अरे बा, बाटचा प्रहार, बॉल हवेमध्ये निघून जाईल, सीमा रेषा पार. अगदी तोलून मापून मारलेला फटका. 6 धावा, षटकार. यस, नवीन फलंदाज रोहित सोनावले, तर नवीन गोलंदाज रोहित तेलिवरे. पहिला षटकाचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर 11 धावा धावफलकावर आहेत आणि आता मात्र उर्वरित 12 मध्ये 14ची आवश्यकता आहे. महत्त्वाचं षटक बॉलिंग ट्रॅकवर रोहित तेलिवरे. यस, षटकातील पहिला बॉल. रोहित बॉलिंग ट्रॅकवर. भिनार विलेज कडनं वेल कमी खर्च करा प्लीज, विनंती असेल. आई गावदेवी
वालशिन ए टीमचे कॅप्टनला. सो प्लीज वेल वाचवा. षटकातील पहिला बॉल. या वेळेस बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने बोलतोय. चांगला बॉल त्या ठिकाणी बीट केलंय फलंदाजाला. आदित्य वाघसवरे बीट झालाय. पहिला बॉल. यस, बॅक टू बॅक हा दुसरा निर्धाव चेंडू हे आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल पडल्यानंतर खाली राहिला. संपर्क नाहीये. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस मात्र ऑन साइडला बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात आदित्य वाघसवरे बॅक टू द डगआउट. यस, आता मात्र नवीन फलंदाज रोशन आलाय आणि रोहित आहे नॉन स्ट्रायकर. यस, आर फॉर रोहित, आर फॉर रोशन. गोलंदाज आर फॉर रोहित. ट्रिपल आर. आर फॉर रॉकस्टार. रॉकस्टार कामगिरी कोणाची राहते पाहूया. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी. अगदी खोलवर टप्पाचा चेंडू होता. संपर्क हवा तसं नाही आहे. स्वतः गोलंदाज बॉलपर्यंत पोहोचलाय. यस, हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. अगदी ब्लॉकमध्ये हा चेंडू होता. प्रत्येक निर्धाव चेंडूनंतर मात्र दबाव उगलेपडा टीमवर येतोय. यात शंका नाही आहे, कारण 8 बॉल खेळ बाकी आहे. 8मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. रोहितने चांगलं षटक फेकले आतापर्यंत. 4 बॉल, ज्या 4 बॉलमध्ये कोणत्या प्रकारची धाव दिली नाही आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस ऑन साइडला प्रहार झाला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी. वन्स अगेन विकेट. फलंदाज बाद. पाचवा बॉल त्यावर विकेट आली आहे. अर्थातच 5 बॉल टाकून झाल्यात आणि एकही धाव खर्च न करता 2 विकेट्स आतापर्यंत रोहित तेलिवरे या गोलंदाजाच्या नावावर दे. काय कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. आणि आता मात्र शेवटचा बॉल. अगदी महत्त्वाचा चेंडू. या चेंडूपासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये धावा किती उरतील. रोहित या वेळेस देखील बॉलला पुढे ठेवला होता. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडी मिसफील्ड. 2 धावा कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. तर या षटकामध्ये आल्यात फक्त आणि फक्त 2 धावा. अर्थातच आता मात्र शेवटचं अंतिम षटक. 6 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. तर शेवटचे 6 शस्त्र फेकण्यासाठी पाहूया गोलंदाज कोण येतोय. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि उर्वरित 6 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता. शेवटचं षटक टीमच्या कॅप्टनने भूषण पागीवर भरोसा दाखवला आहे. पाहूया त्या भरोशाने गोलंदाजी पाहायला मिळेल का. कारण षटक क्रमांक 2 रोहित तेलिवरे. भरपूर इम्प्रेस केलं रोहितने. आता मात्र अंतिम षटक. 6 चेंडू
12 धावांची आवश्यकता. प्लीज विनंती असेल थोडं स्पीडली खेळा. आई गावदेवी वालशिंद ए टीमचे कॅप्टन थोडं स्पीडली गेला, कारण यानंतर अजूनही 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. भूषण पागी बॉलिंग ट्रॅकवर. समोरच्या दिशेने रोहितला आपण पाहतोय. 6 मध्ये 12ची आवश्यकता. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल मिस टाइम फटका समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. विकेट. फलंदाज बाद. धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय शिवम उगले. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील बॉलला पुढे ठेवला होता. समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलंय. एकच धाव. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस अनपेक्षित उचली घेणारा चेंडू बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. काय कमालीची गोलंदाजी. 25 धावांचं लक्ष होतं फक्त, मात्र ते लक्ष कंप्लीट करत असताना खूपच दमछाक झाली आहे त्या ठिकाणी असंच म्हणावं लागेल ओमसाई उगलेपाडा टीमची. यावेळेस देखील समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलं. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त ना फक्त एकच धाव. आता मात्र उर्वरित 2 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. सामना होता कुठे आणि सामना आपण पाहतोय कुठे. वाडा बॉलिंग. या वेळेस बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. अशोक वागचौरे मामा नक्कीच थोडे निराश असतील, कारण 18 मध्ये 25 समीकरण एवढंही कठीण नव्हतं. कठीण ते सोपं करणं गरजेचं होतं, परंतु सामना शेवटच्या बॉलपर्यंत. 1 चेंडू 10ची आवश्यकता. या वेळेस ऑन साईडला भिडकवलाय बॉलला. उशीर झालाय. अगदी उशिराने हा मोठा फटका. मॅच फिनिश. सामना जिंकलाय आई गावदेवी वालशिंद ए टीमने. मॅन ऑफ द मॅच ज्याने ठोकल्या होत्या 11 धावा आणि एक महत्त्वाचं षटक फेकलं होतं, ज्या षटकामध्ये 2 विकेट्स 2च धावा खर्च केल्या होत्या. नाव आहे रोहित तेलिवरे. चला रोहित, आपण या मॅन ऑफ द मॅच साठी.
मॅन ऑफ द मॅच आपण त्या ठिकाणी देऊया. जीवन जाधव साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण आकर्षक ट्रॉफी त्या ठिकाणी द्यायची आहे. सोबतच रमेशजी भोईर या आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. हे आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. मॅन ऑफ द मॅच स्वीकारताना 11 धावा आणि त्यानंतर 2 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर रमेश भोईर यांच्या शुभ हस्ते आपण देतोय सचिन मेन्सवेअर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेलं हे टी शर्ट. आपण टॉस इथे करणार आहोत. सन्माननीय रमेशजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण करणार आहोत. 3 षटकांची मॅच असेल. दोन्ही टीम करणार आपण लक्षात घ्या. आई गावदेवी वालशिंदे टीम टॉस जिंकलेला आहे. मान्यवरचे आभार. विनंती असेल आपण विराजमान व्हा आपल्या मुख्य मंचावर. रोहित नाणेफेकीचा कौल जिंकला. 3 षटकांची मॅच. काय निर्णय? बॅटिंग करू. याचं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यानंतर कैलास दादा जर का नाणेफेकी जिंकली असती निर्णय काय घेतला असता? आम्ही बॅटिंग करणार. आणि थोडंसं मनाची विरुद्ध झालेलं आहे. प्रथम फिल्डिंग करायची आहे आणि दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. टॉस मात्र बॉन झाले आई गावदेवी वालशिंदे आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि फिल्डिंग करण्याकरता इनोव्हेटिव्ह केलंय जय खंडोबा भादोबाड्या संघाला. आणि त्यानंतर लगेचच परिषद आपण चला लगेचच आपण या मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ नाही घ्यायचा. जय खंडोबा भादोबाड टीम या आपण मैदानाच्या आतमध्ये. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. मॅचला आपण सुरुवात करूया. दोन्ही टीम्स वेळे संदर्भात सहकारी असू द्या कारण यानंतर अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे आणि घड्याळामध्ये बरोबर 4:26 झाली आहेत. चला टॉस जिंकलेला आहे गावदेवी वालशिंदे संघानं आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. चला सलामीची जोडी आपण या मैदानाच्या आतमध्ये पाठवा. जास्त बेल घ्यायचा नाही आहे. ॲक्युरेट आपण 15 मिनिटांमध्ये 3 षटकं जे आहेत ते आपण संपन्न करा. विनंती असेल दोन्ही टीम कर्णधार कारण अंतिम मॅच तुम्हालाच खेळायची आहे. जी शेवटची मॅच तुमच्यातला जो वॉन ऑनर आहे त्यांनाच खेळायची. लक्षात घ्या वेळेच्या बाबतीमध्ये तुम्ही सहकार्य करा आणि तर तुम्हाला संध्याकाळच्या सत्रामध्ये बॅड लाईटचा सामना करावा लागतो. याची परिपूर्ण दक्षता आपल्याला घ्यायची आहे. लक्षात घ्या मित्रांनो बेल आपल्यासाठी थांबणार नाही. म्हणून वेळेची बचत जर का करायची असेल तर आपण
चला ऑन स्ट्राईकला सुरुवात देखील आपण करणार आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जसं पेरावं तसं उगवतं. रोहित डिलिव्हरी ऑन स्ट्राईकला, दीपक आहे ऑन स्ट्राईकला. पहिला बॉल आहे या बॉलला, पहिला बॉल आहे ऑन साईडला. स्काव कॉर्नरला खेळले, थोडेसे थ्रंबल झाले फिल्डर, पण सिंगल मिळेल. एका धावेने धाव फलक आहे, अकाउंट ओपन झालं. जबरदस्त इम्पॅक्ट मागील मॅच मध्ये देखील खेळ फार चांगला प्रतिसंपन्न राहिला. आणि त्याच्यानंतर मात्र या मॅच मध्ये दोन्ही संघ तगडे आहेत. कारण एखादी मॅच जिंकली त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या मॅच मध्ये देखील बेस्ट विरुद्ध बेस्ट ही लढत ते कुठल्याही प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला नाहीये. पंच आपल्याकडे बोलतायत, व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव मिळेल. एक अवांतर धावेचा भरडा, 2 धावा स्कोर बरोबर लागल्या जातील. दर्शन दांडेकर फिरकीचा जादूगर आहे, फिंगर रोल करतात. कारण अगदी ऐन क्षणाला ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना की टर्निंग पॉइंट कुठला क्षण आहे हे ओळखणं गरजेचं आहे. यावेळी देखील बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर आहेत. आज रोहितचा दिवस नाहीये. जसा बॉल हवेमध्ये तसा मात्र फ्लाइंग मध्ये हा झेल टिपला. रोहित तेलिवरे विकेटचं पतन. मागील मॅच मध्ये देखील ती स्थिती आपल्याला पाहायला मिळाली. 4 धावा पहिल्या चेंडूवर आल्या होत्या. त्याच्यानंतर दीपक दिंडे डावाला सावरलं होतं, दीपक बाद झाले. त्याच्यानंतर मात्र रोहित आणि खास करून साई बनगा या जोडीनं 24 पर्यंत मजल मारली होती. परंतु या मॅच मध्ये खेळपट्टी तीच, मैदान तेच, परंतु फिल्डर्स वेगळे, गोलंदाज वेगळे आहेत. पुन्हा एकदा दर्शन दांडेकर. यावेळी देखील फुलटॉस बॉल आहे ऑन साइडला. फटका खेळलेत, खेचून मारलाय फटका. आणि तिकडे फिल्डर हरीश मलावकरण चुकी गेली नाहीये. आणि सलगच्या या दुसऱ्या चेंडूवर विकेटचं पतन तर झालंय, परंतु तिसऱ्या पंचांची मागणी टीव्ही अंपायर्स कडे हा निर्णय सोपवलाय. तिसरे पंच आपले एक्स्ट्रा बीमर बॉल आहे की नाही हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. DRS चा वापर केलाय. एक्झॅक्ट काय घडलंय चेक. आणि त्या दरम्यान किरणजी भोईर यांचे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भेना टीमचे ओनर आहेत आणि सोबतच माजी सरपंच. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. स्पेअर डिलिव्हरी, फलंदाज बाद असेल, विकेटचं पतन. चला 2 फलंदाज आउट झालेत. विनोद कुला, त्याच्यानंतर रोहित तेलिवरे पहिला फलंदाज बाद झाला. आता मात्र इथे मुश्किल, कारण थोडासा दबाव तंत्रांचा वापर करण्याचं काम केलंय. कारण ज्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये प्रथम टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आणि बॅटिंग करत असताना मात्र सुरुवाती टॉप ऑर्डरचे फलंदाज स्वस्तामध्ये बाद होतात ना, त्यावेळेला मात्र आपल्या संघावर दडपण, दबाव, प्रेशर या गोष्टी नेहमी जाणत असतात. म्हणून तुमच्याकडे असलेलं कोऑर्डिनेशन, तुमच्याकडे असलेली जिद्द, तुमच्याकडे असलेलं कॉन्फिडन्स, टी4 टेक्निक, टी4 टेम्परेमेंट आणि खास करून मोमेंटम, मॅच स्लिप मोमेंटम करण्याचं तंत्र जर का तुम्ही यूज केलं ना, तर खऱ्या अर्थाने या टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये एक इग्युलेशन एक तुम्ही चांगल्या पद्धतीने जोडू शकता, करू शकता. जयखंडोबा भादवड संघ फार एक विशेष राहिलं या हंगामामध्ये. कारण स्वर्गीय अप्पांना ट्रॉफीचा मानकरी जय शिवाजी अनगाव संघ सलगच्या 2 टुर्नामेंटमध्ये पराभूत झाला. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर त्या स्पर्धेमध्ये एकही असा संघ नव्हता की तो मागील स्पर्धेत जिंकलेला संघ. आई गावदेवी लाखिलिपी हा एकमेव संघ होता आणि तो देखील तिकडे 3ऱ्या क्रमांकावर राहिला. आणि त्याच्यानंतर मात्र आज देखील अनेक जी विजयश्री चॅम्पियन बनलेले जे संघ आहेत ना, ते सुद्धा बाद झालेत. परंतु जय शिवाजी अनगाव हा संघ देखील बाहेर गेला.
त्याच्यानंतर मात्र पुनश्चेताई गावदी वालचिंदे संघ आहे मैदानाच्या आतमध्ये 2 विकेट गेले 3 धाबा स्कोर बरोबर लागल्या जात इन्स आउटला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका खेळलेत एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत परंतु दुसरी धाव फिक्की खराब आली फार फिक्की जर आपण बघितली तर फार खराब फिक्की पाहायला मिळाली आणि 2 धावा या एक्झिक्यूट केल्या जातात परंतु कालचा दिवस जर आपण बघितला ना तर निश्चितच धावा फार मोठ्या प्रमाणामध्ये जोडत होत्या धावा अतिशय वेगाने खोरे झपाट्याने वाढत होत्या परंतु आज धावा जास्त बनत नाहीयेत 5 रन बनल्या जातात यावेळेला मात्र फटका चांगला आहे परंतु फिल्डर आहेत हरीश मलावकर आज फिरलेगला तर तुम्हाला एक सिंगल दा मिळेल आणि सिंगल धावेने धाव फलक आहे एका षटकाचा खेळ संपला आणि स्कोर कार्ड वर धावा लागल्या जात आहे 6 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये असं 12 टीम आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाल्या आणि त्यामधून कुठला असा संघ आहे की आजच्या दिवसामधून हकदार बनेल टॉप 4 ला एंटर होईल दादा टीम म्हणून कुठला संघ आज पुढे येईल त्याकरता चालू असलेला हा प्रयत्नाची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये मेहनत कष्ट यशाची गुरु किल्ली आणि म्हणून आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आणि प्रामाणिकपणाने केलेल्या कष्टांना अर्थातच यश येतं हे सुद्धा सातत्याने आपण पाहिलंय म्हणून क्षेत्र कोणते असू दे कारण ज्यावेळेला एखाद्या पिंपळाच्या झाडासारखं एखाद्या खडकावर निर्भीडपणे निर्भासपणे त्या वाटेवर आपल्याला चालता आलं पाहिजे वादळांचं काय ते येतात आणि जातात परंतु मातीत घट्ट पाय धरून उभं राहण्याची हिंमत ही आपल्याकडे पाहिजे कारण नुसतं इथे खेळपट्टीवर थांबून चालणार नाही या दीपक दिंडे सलामीला गेलेला फलंदाज आहे झटपट क्रिकेट आहे 18 चेंडू देखील आपल्याकडे आहे आणि याच 18 चेंडूंमध्ये जवळपास 30 पेक्षा अधिक धावा इथे सुद्धा मात्र स्मोक करण्याचा प्रयत्न केला फटका फसल्या बॉल हवेमध्ये अगदी शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहे त्यांच्या हातामध्ये हा बॉल विसावला आणि आणखी एक विकेट पतन दीपक दिंडे इज गॉन बसणारा हा तिसरा धक्का प्रायदलेस विकेट प्रशांत गांगोडे 6 धावसंख्येवर 3 विकेट गेले 2 चेंडूंचा खेळ इम्पॅक्ट इथे एकही धाव त्याने सुद्धा खर्च केली नाही प्रशांतने इथे सुद्धा खुलवे टप्प्यात बॉल आहे कुठून काढलाय बॉल त्याच्यानंतर सुद्धा डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न ऑल इज वेल आज मात्र इथे जे खंडोबा भादवड संघाकरिता सगळं काही त्यांच्या बाजूने होत असताना आपल्याला पाहायला मिळतं प्रत्येक दिवस असतो एक नाविन्यपूर्ण एक वेल असते एक जरी सुद्धा आपण मागील मॅच मध्ये काय घडलं ना त्यापेक्षा तुम्हाला चालू असलेल्या मॅच मध्ये काय घडवायचं आहे याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल 7 ऋणसंख्या 7 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा स्कोर बरोबर लागल्या जातात यावेळेला देखील मात्र स्लॉक स्पिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता कारण ज्या वेळेला आज ट्रेंड अगदी मार्केटला हा स्ट्रोक फार मोठ्या प्रमाणामध्ये गाजतोय कारण फ्रंटफुटला जातात त्याच्यानंतर मात्र स्लॉक स्पीडचे फटके खेळतात परंतु ज्या वेळेला एखादा पुलर लाईनचा बॉल कोलवर टप्प्याचा बॉल ज्या वेळेला हाताला जातो ना त्या वेळेला मात्र त्याच्यावर कदाचित एखादा मोठा फटका येणं थोडंसं मुश्किल होतं परंतु अगदी बॉल टाकल्याच्या नंतर देखील गोलंदाज पुढे येतो आणि पंचांकडे मात्र प्रश्न विचारला जातो कारण पंचाला समोर अगदी दिसला नाही ना तर पंच निर्णय काय देतील हा देखील एक प्रश्न आहे म्हणून इम्पॅक्ट स्लिंग लाईन मध्ये येणं देखील गरजेचं आहे 8 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पूर्णपणे थांबवलंय या वेळेला मात्र स्लॉक केलं पाहावं लागेल उंची जास्त गाठली डिस्टन्स अंतर कमी राहिलं आणि सरळ वाईट मिड विकेट तिकडे फिल्डर आहेत त्यांनी पकडला हा झेल आणि साई बनक्यांचा संपलाय खेळ
4 विकेट गेलेत. दयनीय अवस्था आणि जवळपास दुसरं षटक जे आहे ते सुद्धा संपलं. 2 धावा फक्त आणि फक्त प्रशांत याने खर्च केले आणि 2 विकेट सुद्धा महत्वपूर्ण प्राप्त केले. 8 धावा आणि 4 विकेट गेलेत. येणारे अंतिम 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. अधिक डेंजरस गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे आपण नेहमी पाहिलं हरीश मलावकर, मिनी मशीद ललिंगा, कॉपी बुक स्टाईल मध्ये नेहमी त्याची गोलंदाजी आपण सुद्धा पाहिली. आणि यावेळेला हरीश मलावकर, मिनी रशीद मलिंगा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. इनफॅक्ट या गोलंदाजा स्ट्रेंथ जर आपण बघितला, स्टँड जर बघितला ना, तर स्पेशलिस्ट यॉर्कर बॉल हाताळण्यामध्ये फार माहिर आहे. पण बारीक मार्कवर सज्ज झालेत. राईट आर्म राऊंड द विकेटने यावेळेला देखील ऑनसाइडला फटका चांगला आहे. फिल्डर आहेत दर्शन दांडेकर, मिड विकेटला फिल्डर आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कारण इथनं 6 चेंडूंचा खेळ जो बाकी आहे त्या 6 चेंडूंवर प्रत्येक चेंडूवर आक्रमणाला गवसणी, मोठ्या फटक्यांना गवसणी आणि हवाई मार्गाने होणारी जी बॅटिंग करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. 9 धावा फक्त आणि फक्त. यावेळी देखील फटका चांगला आहे. फिल्डर तिकडे आहेत आणि पकडला हा झेल. आणखी एक बॅटर आउट. गणेश वांगड इट्स गॉड विकेट. पूर्णपणे विकेट गेलेत. 5 अर्धा संघ डगावच्या आश्रयाला निम्मा संघ इथे गारद झाला. मागील स्पर्धेचा चॅम्पियन संघ खेळतोय असं वाटत नाहीये. जय वाघोबा ट्रॉफी 2025 हकदार चॅम्पियन बनलेला संघ आहे गावदेवी वालशीन. हा संघ मात्र निम्मा संघ गारद झालाय 9 धाव संख्येवर. यावेळी देखील चांगला बॉल आहे. हलकासा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वलन घेणारा बॉल, लेग कटर बॉल हाताळला आणि पूर्णपणे थांबवले गेले. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ. पहिल्या षटकातील दर्शन दांडेकरने 6 धावा दिल्या. त्यापेक्षा अधिक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली प्रशांत गांगोडेच्या माध्यमातून. हरीश मलावकर त्यापेक्षा अधिक चांगली गोलंदाजी. इथे सुद्धा बॉल हवेमध्ये फटका फसलाय. प्रशांत गांगोडे चेंडूच्या खाली आले आणि चांगला जजमेंट, चांगला झेल आणि फलंदाज फेल. विकेट क्रमांक 6. टोटल अगदी सर्वाधिक कमी धाव संख्या आतापर्यंत नोंदवली आहे गावदेवी वालशिंद या संघानं. मागील देखील जर आपण बघितलं तर मागील वीकमध्ये ज्यावेळेला ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज दोन वेळेला चॅम्पियन बनलेला संघ कसोटीमध्ये जवळपास एका इनिंगमध्ये 2700 धावसंख्येवर ऑल आउट झाला होता. हे क्रिकेट आहे. फक्त आणि फक्त 9 धावा स्कोर बोर्डवर लागला जातात. 2 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी. इथे सुद्धा फार चांगला बॉल आहे. पॉपिंग क्रीज मध्ये हा बॉल हाताळला होता. परफेक्ट अगदी जवळपास इस्टनचा बीज घेता घेता हा बॉल रिलीज झाला इस्टनच्या मागे. म्हणजे 9 धावांवर फक्त आणि फक्त थांबवलं. सर्वाधिक लोई स्कोर ही धाव संख्या मात्र नोंदवली जाईल का? काय गोलंदाजी राहिली आतापर्यंतचे खंडोबा बादवड संघाची. यावेळेला सुद्धा हा बॉल देखील स्ट्रेंथ मध्ये लाईन या अगदी ॲक्युरेट लाईन पाहायला मिळाली आणि पहिला डाव जो आहे तो सुद्धा इथे संपला. आणि पहिल्या इनिंग नंतर धावा स्कोर बरोबर फक्त आणि फक्त 9 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि दुसऱ्या इनिंग मध्ये येणारे चेंडू 18 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 10. सकाळचं सत्र पहिलं सेशन आपण बघितलं आणि पहिल्या सेशन मध्ये वीरेन स्पोर्ट्स युवई संघ पुढे दाखल झाला.
याच्या नंतर अंतिम मॅच क्वालिफाय होण्याची मॅच आहे. कुठला संघ असा आहे की आजच्या दिवसातून मात्र आज आपल्या नावाची छाप सोडून एंटर होईल सेमीफायनलच्या मॅच मध्ये. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. मॅचला आपण सुरुवात करूया. जय खंडोबा भादवड टीमचे कॅप्टन. चला आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आपण पाहतोय सचिन इल्लेपन आयोजित सचिन स्मृती चषक 2025चा हा दुसरा दिवस, सेकंड लास्ट मॅच. यानंतर आजच्या दिवसातील शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. संघ कोणता क्वालिफाय होईल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मात्र पुढच्या मॅचच्या माध्यमातून मिळेल. मात्र त्या दरम्यान आपण चालू मॅचकडे वळूया, ज्या ठिकाणी अगदी साधं सोपं समीकरण आहे जय खंडोबा भादवड टीमसाठी. आणि या साध्या सोपी समीकरणाला नक्कीच कशा प्रकारे कंप्लीट करतील हे देखील पाहावं लागेल, की त्या उलट तिन्ही गोलंदाज मॅजिकल षटका हाताळतील का हे देखील आपण पाहूया. चला मॅचला सुरुवात करा. मॅच ऑन खेळायला सुरुवात. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. प्रशांत विथ रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर विनोदचं हे पहिलं षटक. पहिला बॉल निर्धाव फेकलाय त्या ठिकाणी विनोदने. नक्कीच निर्धाव चेंडू वारंवार फेकावे लागतील, सोबतच विकेट जे आहेत ना त्या तुम्हाला लागोपाठ घ्याव्या लागतील. या देखील ड्राईव्हचा फटका सिंगल. इनफिल्डच्या आतमध्ये कव्हर रिझनमध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. फक्त मिळेल एकच धाव. एका धावेच्या मदतीने अकाउंट ओपन झालंय प्रशांत आणि सोबतच जय खंडोबा भादवड टीमचं. षटकातील पुढचा बॉल. विनोद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलेस देखील बॉलला पुढे ठेवला होता. थोडी मिसफिल्ड पाहायला मिळते. चुकी झाली आणि चुकीला माफी नाही आहे. आपल्या टीमने धावा ज्या आहेत ना त्या अगदी कमी बनवल्यात हे मात्र लक्षात घ्यावं लागेल. यानंतर शेवटची मॅच आणि शेवटच्या मॅचसाठी हळूहळू प्रेक्षक वाढत आहेत. खास करून प्रेक्षकांमध्ये आपण साई भक्तांना देखील पाहतोय. साई पालखी या ठिकाणावरनं जात असताना मात्र साई भक्त नक्कीच या मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. यावेळेस बाटची मोठी गडा. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट. षटकातील पुढचा बॉल. विनोद बॉलिंग ट्रॅकवर. चांगली गोलंदाजी विनोदची आपल्याला पाहायला मिळते. या बॉलेचा फटका चांगला आहे. खाली क्षेत्र, गॅप मोठा नाही, धावांचा डोटा. येतोय चौकार. 4 धावा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील चांगला बॉल त्या ठिकाणी बीट केले फलंदाजाला. बाट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे.
आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला या ठिकाणी कंप्लीट झाल्या. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 8 धावा. चला दुसरं षटक लवकरात लवकर गोलंदाज आपण बॉलिंग ट्रॅकवर या. पुन्हा एकदा आपण DJ मास्टरला संधी देऊया. खमो DJ. विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम. आणि सोबत सन्माननीय गणेशजी भोयाल आपणास देखील विनंती आहे की आपण देखील या. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. 8 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव आणि धावफलक मात्र पोहोचलंय 9 या धावसंख्येवर. औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. चला टीम एवयचे कॅप्टन आपण या. टीम एवयचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉससाठी या. आणि अशा प्रकारे मॅच फिनिश